खैरे यांची नियुक्ती झाल्यानंतर येवला शहरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कार्यकर्ते व समर्थकांनी जल्लोष साजरा करत त्यांचे येवल्यात भव्य स्वागत केले। यावेळी बोलताना दिलीप खैरे यांनी पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या जबाबदारीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी, संघटनात्मक बांधणी वाढवण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले। प्रथमतः आदरणीय सुमित्राताई, आदरणीय विजय साहेब आणि सर्व नेते मंडळींनी माझ्यावर विश्वास टाकला, त्यासाठी मी त्या सर्वांचे मनापासून आभारी आहे। आणि मी समस्त नाशिककरांना आणि राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना एवढाच विश्वास देऊ शकतो की राष्ट्रवादीचं जे काम आहे ते मी आपल्या सर्वांच्या सहकार्याने चांगलं पुढे नेऊ। सातत्याने आपण मंगळवारी जे आहे दर मंगळवारी येवल्याची जबाबदारी आपल्यावर होती आणि आता आपली जबाबदारी वाढलेली आहे। तुम्ही त्या जबाबदारीकडे कशा पद्धतीने? नाही, आता मंगळवार हा तर कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही। मंगळवार हा येवला म्हणजे येवलाच, येवल्याच्या बाबतीमध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज नाहीये। त्याचं कारण मी अध्यक्ष झालो आहे, हा 100% येवल्याचीच कृपा आहे, त्यामुळे येवल्याच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही। तसंच आम्ही आता काल विचार केला की दर सोमवारी आम्ही राष्ट्रवादी भवन नाशिक येथे सर्व आमदारांशी बोलणार आहे आणि साहेबांशी पण, हिरवा साहेबांशी पण बोलणार आहे की सर्वांचे PA OSD आणि आम्ही सर्व पदाधिकारी असे बसून नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे काही प्रश्न असतील तर त्यांनी सोमवारी तिकडे यावं आणि आम्ही ते जसं आपण येवल्या तिथे सोडवतो अशा पद्धतीने दर सोमवारी आम्ही तिथे सोडवायचं। पण ते आता मी साहेब, विजय साहेब, हिरवा साहेब आणि बाकी आमदार लोक यांच्याशी बोलून आणि आमच्या प्रमुख लोकांशी बोलून ते आम्ही सुरुवात करणार आहोत। युवकची ही जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी होती आपल्याकडे, हो। पण त्या काळची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा नाही, मी ज्या वेळेला युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो, जिल्ह्याचा अध्यक्ष होतो, मी जवळजवळ 8 ते 9 वर्ष अध्यक्ष होतो, त्यावेळेला जी युवक मध्ये काम करत होती तीच मंडळी आता परत रविनानाबरोबर काम करत होती आणि आता तीच मंडळी माझ्याबरोबर काम करणार आहे। आणि मी युवकचा जिल्हाध्यक्ष असताना रविनाना आणि मी पूर्ण जिल्हाभर आम्ही पिंजून काढलेला आहे, त्यामुळे माझ्यासाठी नवीन काहीच नाहीये। आणि विजय साहेबांचे आशीर्वाद, पक्षाच्या सर्व वरिष्ठांचे आशीर्वाद, त्यामुळे मी काम अतिशय जोमाने करून संघटन अतिशय चांगल्या पद्धतीने आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी सर्वात जास्त संख्येने राष्ट्रवादी असेल आणि बाकी मित्र पक्षांबरोबर घेऊन राष्ट्रवादीची संख्या जास्तीत असेल याचा प्रयत्न करू। सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी AC रूम्स, भव्य बॅक्वेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन। आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट तुमच्या चवीची खास काळजी घेईल। ठिकाण उपजिल्हा रुग्णालया शेजारी येवला, कोपरगाव रोड, येवला। हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल।